आपण लेक्चर आज आपण युनिट दुसरा चालू करणार आहोत. त्याचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन, पूर्वतयारी आणि उपशमनाचे उपयोजन. डिझास्टर मॅनेजमेंट, प्रिपेअर्डनेस अँड मॅनिफेस्टिंग द मिटिगेशन. याआधी आपण युनिट नंबर 1 अभ्यासला. त्यामध्ये आपण आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार, आपत्तीचे व्यवस्थापन, आपत्तीचे स्तर, त्यानंतर आपत्तीसाठी ऍक्ट 2005 ऍक्ट हा आपण विस्तृत स्वरूपात अभ्यासला व लास्ट पॉइंट आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणा पाहिल्या. तर आता आपण सर्वांना आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन व आपत्तीचे प्रकार आणि त्याविषयी घ्यावयाची काळजी या बाबतीत सर्वांनाच माहिती झालेली आहे. तर दुसरं युनिट आहे आपत्ती व्यवस्थापन, पूर्वतयारी आणि उपशमनाचे उपयोजन. तर पूर्वतयारी म्हणजे काय हे आपल्याला माहितच आहे आणि उपशमन म्हणजे आपत्तीच्या परिणामांची तीव्रता कमी करणे होय. तर दुसऱ्या युनिटमध्ये आपण पूर्वतयारी आणि उपशमनाचे उपयोजन म्हणजे आपत्तीच्या परिणामांची तीव्रता कमी कशी करता येईल याविषयी अभ्यासणार आहोत. तर कोणतीही निर्माण होणारी आपत्ती, मग ती नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो, या आपत्तीमुळे संपूर्ण जीवसृष्टीला वारंवार विविध प्रकारच्या हानीला सामोरे जावं लागतं. विशेषतः कोणत्याही स्वरूपाच्या आपत्तीमुळे मानवाची जीवित आणि वित्तहानी ही मोठ्या प्रमाणामध्ये होतच असते. दैनंदिन मानवी जीवन, सार्वजनिक जीवन आणि सामाजिक जीवन यांमध्ये विपरीत परिणाम हा मोठ्या प्रमाणात घडून येतो आणि बऱ्याचदा आपत्तीमुळे होणारे परिणाम ही दीर्घकाळ, जे काही परिणाम होतात ते दीर्घकाळही जाणवणारे असतात. नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी आपत्ती पूर्वतयारी करणे आणि आपत्ती उत्तर काळातील उपशमनाची उपाययोजना करणे, म्हणजे जे काही हानी झाली आहे, जे काही परिणाम झाले आहेत त्याची तीव्रता कमी करणे याविषयी आपणास व्यवस्था करावी लागते. आपत्ती उत्तर काळातील उपशमनाच्या उपाययोजना यांची आधीपासूनच प्रतिबंधात्मक स्वरूपामध्ये तयारी करून ठेवणे हे हितकारक असते. या आपत्तीला प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्यांचे नियोजन हे वैयक्तिक तसेच सामुदायिक अशा दोन्ही स्वरूपाचे असते. परिणामी सामाजिक दृष्टिकोनातून विचार करताना असे दिसून येते की आपत्ती पूर्व तयारी जर केली असेल तर संबंधित येणाऱ्या आपत्तीतून निर्माण होणारी जी हानी आहे तिचे परिणाम आणि तीव्रता ही नक्कीच कमी असते. आणि आपण या युनिटमध्ये तेच अभ्यासणार आहोत, आपत्तीच्या परिणामांची तीव्रता कशा पद्धतीने कमी करता येईल. अगदी व्यक्तिगत स्वरूपात किंवा कौटुंबिक स्वरूपात किंवा समाज स्तरावर कशा पद्धतीने जी हानी, आपत्तीतून निर्माण होणारी जी हानी आहे तिचे परिणाम आणि तीव्रता ही नक्कीच कमी करता येते व ती कशी कमी करता येते हे अभ्यासणार आहोत. त्यामुळे आपत्ती निराकरणासाठी समुदाय स्तरावरील आपत्ती पूर्वतयारी आणि उपशमनाची उपाययोजना यांचा आपण या युनिटमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिला पॉइंट आहे समुदाय स्तरावरील आपत्ती पूर्वतयारी. समुदाय म्हटलं तर एक व्यक्ती नसतो, अनेक व्यक्ती असतात, कुटुंब असतील, समाज असेल, या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. तर समुदाय अथवा समाज या सर्वमान्य शब्दात एखाद्या विभागातील सर्वच सामाजिक घटक हे अपेक्षित असतात आणि सर्वसामान्य जनतेबरोबरच शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्वच कर्मचारी असतील, अधिकारी यांचा आपणास विचार करावा लागतो. कारण आपत्तीच्या प्रसंगी या सर्वांनाच सर्वांना एकजुटीने सामोरे जायचे असते. व्यक्ती, कुटुंब, समुदाय असे वेगवेगळे सामाजिक गट या संदर्भामध्ये विचारात घेता येतात. वस्तुतः व्यक्ती, समाज आणि समुदाय स्वरूपामध्ये एकाच वेळी अनेक व्यक्ती अशी कामकाजाची वेगवेगळी ठिकाणे या विविध स्तरांवर आपत्तीची पूर्वतयारी ही करत असतात व त्या दृष्टीने जी काय हानी असेल ती कमी करण्याचा प्रयत्न हे करत असतात. पूर्वसूचनेशिवाय
जी आपत्ती कोसळते तिचे परिणाम खूपच भयानक असतात व त्या आपत्तींना तोंड देण्यासाठी तेथे असलेले नागरिकच सर्वप्रथम धावून जातात. त्यानंतर शासनाला आपत्तीविषयक माहिती मिळते. त्यानंतर शासन यंत्रणा आपत्तीपासून किती अंतरावर आहे आणि निवारण यंत्रणा ती किती वेळेमध्ये उभारू शकते यावर सर्वच गोष्टी अवलंबून असतात. त्यावर आपत्ती निवारणाच्या प्रयत्नाचे यश हे अवलंबून असते. म्हणूनच आपत्तीच्या प्रसंगी लोकांनी दाखवलेले मनोधैर्य आणि एकजूट ही पहिल्या काही तासांमध्ये किंवा अगदी आपत्ती घडल्याच्याच वेळी खूप महत्वाची असते. कारण त्यामुळे संकटांची तीव्रता व हानीही कमी होते व जनजीवन हे लवकर पूर्वपदाला येऊ शकते. जे समुदाय किंवा व्यक्ती ज्या ठिकाणी आपत्ती घडली आहे त्या ठिकाणी जे काही लोक असतील त्यांनी पुढे सर्वांना आपत्तीविषयी कल्पना देणे, सूचना देणे किंवा ज्या ठिकाणी आपत्ती झाली आहे त्या ठिकाणी मदत करणे ही खूप मोठी महत्वाची व जबाबदारीची गोष्ट आहे. त्यातूनच लवकर जनजीवन हे पूर्ववत होत असते. तर पहिला पॉइंट अभ्यासणार आहोत आपण समुदाय स्तरावरील आपत्तीच्या पूर्वतयारीमधला व्यक्तिगत स्वरूपातील पूर्वतयारी. म्हणजे पहा, माणूस स्वतः व्यक्तिगत एकटा असेल तर तो काय मदत करू शकतो. त्याची तीव्र इच्छा ही सर्वांनाच असते. अगदी मानवी समूहात प्रत्येकाची शारीरिक बौद्धिक कार्यक्षमता ही वेगवेगळी असते आणि प्रत्येकाची विचार करण्याची पद्धती व क्षमता ही भिन्न असते. प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रसंगाच्या ठिकाणी तो प्रसंग कसा हँडल करायचा ही कला प्रत्येकाजवळ वेगवेगळी असते. त्यामुळे सर्वांनाच वेगाने व बिनचूक निर्णय घेऊन वेगाने कृती करता येईलच असे नाही. परंतु सर्वांनी किमान खालील ज्या काही गोष्टी सांगणार आहेत त्या गोष्टी या काळजीपूर्वक करायलाच पाहिजे. पहिला पॉइंट आहे त्याच्यातला व्यक्तिगत स्वरूपातील पूर्वतयारी मधला पहिला पॉइंट आहे प्रत्येकाने आपत्ती व्यवस्थापनेबाबत जागृत असलं पाहिजे. आपत्तीच्या वेळी आपला उपयोग व्हावा यासाठी आपत्तीची पूर्वतयारी, प्रतिबंधक मार्गांचा अवलंब, प्रथमोपचार, अग्निशमन व मृतांची व्यवस्था करणे किंवा लोकांचे स्थलांतर व स्वतःला वाचविणे याबाबतचे जुजबी स्वरूपाचे तरी शिक्षण घेतले पाहिजे. म्हणजे आत्ताच्या काळात तर असं आहे की प्रत्येक व्यक्तीला आपत्तीचा सामना हा करावाच लागतो. त्यामुळे प्रथमोपचार असेल, आपत्तीच्या वेळी सर्वप्रथम आपण काय करायचे किंवा प्रथमोपचार, त्यानंतर सुरक्षित घटनास्थळी हलविण्यासाठी काय गोष्टी करता येतील या गोष्टींचे ज्ञान हे सर्वांना माहितीच पाहिजे. मृतांची व्यवस्था किंवा लोकांचे स्थलांतर, आपत्तीच्या वेळी आपला काहीतरी उपयोग व्हावा दुसऱ्यासाठी किंवा स्वतःसाठी, स्वतःला वाचवणे यासाठी या सर्व गोष्टी प्रत्येकाला त्या पातळीवर करताच आल्या पाहिजेत. त्यानंतर आहे प्रत्येकाने आपले ओळखपत्र जवळ ठेवणे. त्या ओळखपत्रावर स्वतःचा फोटो, संपूर्ण नाव, पत्ता, रक्कट, संपर्कासाठी जवळच्या नातेवाईकांचे नाव, त्यांचा पत्ता, फोन नंबर, बोटांचे ठसे यांची माहितीही जवळ बाळगावी. स्वतः जवळ बाळगावी किंवा आपण स्वतः कुठे प्रवासाला किंवा कुठल्याही गोष्टीसाठी बाहेर पडत असाल तर स्वतः जवळ ओळखपत्र ठेवणं, त्यावर स्वतःचा फोटो, संपूर्ण नाव, पत्ता, रक्तगट, संपर्कासाठी जवळच्या नातेवाईकांचे नाव, पत्ता, फोन नंबर, बोटांचे ठसे यांची माहिती ही जवळ ठेवणे अपेक्षित असते. काही वेळेस प्रवासातही आपत्ती येतात, त्यावेळेस या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. त्यानंतर आहे आपल्याजवळ एखादा मोठा टॉवेल किंवा प्रथमोपचार पेटी यांसारख्या वस्तू या ठेवाव्यात. प्रथमोपचार ही गोष्ट आता अशी आहे की आपल्या ट्रॅव्हलिंग बॅग मध्ये या गोष्टी खूप जबाबदारीच्या असतात आणि त्या ठेवल्याच पाहिजे. त्यानंतर आहे कपाटाच्या चाव्या, विमा पॉलिसी, ठेवीच्या पावत्या, आपली एकूण मालमत्ता, तिचे दस्तऐवज याबद्दलची माहिती बाहेर पडताना इतर जवळच्या व्यक्तीस देऊन ठेवावी. बाहेर जाण्याचे ठिकाण, किती वेळ बाहेर जाणार, संपर्कासाठी तिथला फोन नंबर कुटुंबातील इतरांना देऊन ठेवावा. कुटुंबातील बाकीच्या व्यक्तींचे कामाचे ठिकाण, वेळा
मित्रमंडळी, त्यांचे पत्ते इत्यादींची माहिती ही प्रत्येकाजवळ असावी. जर नोकरीनिमित्तानं आपण दररोज बाहेर बाहेर जात असाल, तर आपल्या ऑफिसमधील सर्व किंवा 1-2 महत्त्वाच्या व्यक्तींचे फोन नंबर, पत्ते वगैरे जवळ असेल, तर आपत्ती प्रसंगी ते खूप उपयोगाचे ठरतात. त्यानंतर प्रवासात आपल्या आसपासच्या व्यक्तीबद्दल सावधानता बाळगावी. तिचे वर्णन व वर्तणूक संशयास्पद वाटल्यास इतरांना सावध करावे. अनेकदा व्यक्तींमधील अंतःप्रेरणा व तारतम्य संकटापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरते. बऱ्याचदा सर्वांना अनुभव आलेला असेल प्रवास करताना, अशा काही गोष्टी घडतात. त्यांपासून प्रवासातही सावध राहणे खूप ठरते. आपत्तीपासून बचावासाठी घेतलेले शिक्षण व त्याची केलेली उजळणी, सरावाच्या कवायती यामुळे व्यक्तीला आपल्याबरोबरच इतरांचाही बचाव करता येतो. काही काही ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन याविषयी काही शिबिरं असेल, काही पूर्वतयारी असेल किंवा प्राथमिक माहिती यासारखे कॅम्प हे घेतले जातात. काही सार्वजनिक संस्था असतील किंवा खाजगी संस्था असतील, या स्वरूपाचे कार्य हे मोठ्या प्रमाणातही करत असतात. जर आपल्याला शक्य असल्यास त्या गोष्टींचे शिक्षण घेणे ही आता काळाची गरज बनलेली आहे. त्यानंतर सरावाच्या कवायती यामुळेच व्यक्तीला आपल्याबरोबरच इतरांचाही बचाव करता येतो. म्हणजे दररोजची जी काही एक्सरसाइज आहे, तिचाही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपयोग होतो. इम्युनिटी पॉवर वाढते व कठीण काळातही आपण व्यवस्थितरित्या सावध राहतो व संकटाचा सामना हा धीटाने करत असतो. तर ही पाहिली व्यक्तिगत स्वरूपातील पूर्वतयारी. त्यानंतरचा पॉइंट पाहूया, कुटुंबाची पूर्वतयारी. आता कुटुंब हे सार्वजनिक जीवनातील एक छोटं पण मूलभूत एकक आहे. म्हणजे खूप मोठं एक संस्थाच म्हणू आपण. एक छोटी पण मूलभूत असं एकक आहे, संस्था आहे. व्यक्तीप्रमाणेच कुटुंबातील सर्वांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत, पूर्वतयारीच्या बाबतीत काळजी घेणे ही खूप गरजेचे आहे. तर त्यासाठी कुटुंबाची काय पूर्वतयारी असते हे आपण अभ्यासू. कुटुंबाने आपले निवासस्थान कसे दिसते हे पाहण्यापेक्षा ते किती सुरक्षित आहे याकडे लक्ष द्यावे. म्हणजे काय आहे, घर आपलं चांगलं असावं असं सर्वांनाच वाटतं. परंतु नुसता फॅशनचा वापर न करता किंवा नुसता देखाव्याचा वापर न करता ते आपल्याला किती सुरक्षित आहे. ऐनवेळी संकटाच्या वेळेस, धोक्याच्या वेळेस किंवा इतरही वेळेस ते किती सुरक्षित आहे याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि ती काळाची गरज बनलेली आहे. त्यासाठी घराचा पाया, प्रथम काय आहे घराचा पाया, मजबूती, भिंतीची जाडी, वायू, वीज, घरामध्ये येणारा प्रकाश, संकट वेळी बाहेर पडण्याच्या वाटा व अग्निशमन व्यवस्था आणि विद्युत सुरक्षित रचना या गोष्टींचा बांधकाम व्यवसाय पूर्ण केल्या आहेत का याकडे लक्ष द्यावे. म्हणजे या सर्व घर बांधताना या सर्व गोष्टींकडे नेहमीच लक्ष देणं गरजेचं पडतं. कारण एकदा घर बांधून गेल्यानंतर त्याला त्यात पुन्हा सुधारणा करणे, रिपेअरिंग करणे इतकं सहज सोपं नसतं. त्यामुळे ज्या वेळेस आपलं घर तयार होत असेल त्यावेळेस या सर्व गोष्टींकडे बारकाईने पाहिले तर या गोष्टी व्यवस्थितरित्या पूर्ण करता येतात. आणि या गोष्टी आताच्या काळामध्ये खूप महत्वाच्या आणि गरजेच्याच आहेत. एक अविभाज्य घटक मानवी जीवनामध्ये बनलेले आहे. त्यानंतर आहे कागदपत्रे, रोख रक्कम, थोडाफार शिधा, औषधे, पिण्याचे पाणी इतक्या गोष्टी व आवश्यक कपडे बरोबर घेता येतील अशा जागी ठेवावीत. अचानक घर खाली करण्याची वेळ आल्यास हे सोयीचे होते. ज्या काही प्राथमिक गरजा असतील त्या सर्व व्यवस्थितरित्या त्यांचं नियोजन करणे हे गरजेचे असते. त्यानंतर आहे गॅस सिलेंडरची नळी, इलेक्ट्रिक फिटिंग्स वेळोवेळी तपासून घ्यावी. वापरात नसलेले गॅस, रेग्युलेटरचे बटन बंद ठेवावे. जास्त दिवस घराबाहेर राहणार असाल तर सिलेंडरला सेफ्टी कॅप बसवावी. म्हणजे अगदी घरामध्ये वापरणारी वस्तू असेल, गॅस असेल, लाईट गिझर असेल किंवा अजूनही काही इलेक्ट्रिकच्या ज्या वस्तू असतील त्या व्यवस्थितरित्या बंद करून ठेवणे हे गरजेचं असतं. ज्वालाग्राही अडगळ शक्यतो घरामध्ये ठेवू नये. कुठल्याही कारणास्तव ती संकट आणू शकते. त्यामुळे जी काही आवश्यक आहे त्याच गोष्टी घरामध्ये ठेवावे.
बाकी अडगळ घरामध्ये ठेवू नये. इन्व्हर्टरच्या बॅटरी जवळ ज्वालाग्राही वस्तू ठेवू नये. या बॅटरीची वेळोवेळी तपासणी करावी. शेजारी, नातलग, पोलीस शेजारी, नातलग, पोलीस स्टेशन, अग्निशमन कार्यालय, रुग्णालय यांचे फोन नंबर, सूची व पत्ते फोन जवळच ठेवावे किंवा एखाद्या डायरीमध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये ते व्यवस्थितरित्या सेव्ह करून ठेवावे किंवा डायरीमध्ये लिहून ठेवावे. ऐन वेळेस आपत्तीच्या प्रसंगी या सर्वांना फोन करणे खूप गरजेचे व महत्वाचे असते. कुटुंबातील सर्वांचे रक्तगट तपासून घ्यावेत. रक्तदात्यांची यादी तसेच एक प्रथमोपचार पेटी कायम घरामध्ये ठेवावी. प्रथमोपचाराचे जुजबी ज्ञान हे प्रत्येकाला असावे. कुटुंबातील सर्वांचे रक्तगट तपासून घेणे हे गरजेचे असते. आपत्ती प्रसंगी काही वेळेस जखम झाली किंवा अतिशय रक्तस्राव झाला तर नव्यासाठी आपणास ब्लड ग्रुप माहिती असेल तर तात्काळ सुविधाही करता येते. खूप उशीर लागत नाही. त्यानंतर आहे रक्तदात्यांची यादी तसेच एक प्रथमोपचार पेटी कायम ठेवावी. प्रथमोपचार पेटी ही प्रत्येक वेळेस अगदी लहानांपासून तर वयोवृद्ध माणसांपर्यंत ती उपयोगी येते. नेहमीच्या उपयोगासाठी येतात. ती घरामध्ये ठेवावीच. घरात कायमच पाण्याच्या 2-3 बादल्या कायम भरून ठेवाव्यात. तसेच बॅटरीवर चालणारा एक दिवा कायमच कार्यरत ठेवावा. आपत्ती प्रसंगी ही वस्तू कुठल्याही वेळेस उपयोगी पडते. त्यासाठी जे काही आवश्यक आहे त्या गोष्टी घरामध्ये उपलब्ध करणे हे गरजेचे असते. विभक्त कुटुंबात मुलेच फक्त घरी असतात. पालकांना कामावर जावे लागते. अशा कुटुंबात जागरूकता व सावधगिरी या दृष्टीने मुलांना माहिती द्यावी. शहरी भागामध्ये ही खूप मोठी समस्या बनलेली आहे. लहान मुलांना सांभाळण्याची किंवा आई वडील जर जॉबला जात असतील तर मुलांना सांभाळण्याची ही खूप मोठी जबाबदारी आहे. मुलं लहान असतील तर पर्यायच नाही, परंतु तर त्यांना आपण अशा काही गोष्टींबाबत करू शकतो. किंवा आजकाल व्हॉट्सअप, फेसबुक यावर आपण पाहतो अनेक व्हिडिओ बनवले जातात. मुलांना कसं जागरूक ठेवलं जातं या गोष्टींपासून. तर सर्वांनी अशा गोष्टींचा अवलंब हा करायलाच पाहिजे. आपण समुदाय स्तरावरील आपत्तीची पूर्वतयारी यामध्ये व्यक्तिगत स्वरूपातील पूर्वतयारी व कुटुंब पूर्वतयारी काय आहे या 2 पॉइंटचा विस्तृत अभ्यास पाहिला. पुढचा पॉइंट आहे समाज स्तरावरील आपत्तीची पूर्वतयारी. विविध व्यक्ती आणि त्यांची कुटुंबे यांच्या एकत्रीकरणातून मोठ्या समुदायाची अर्थातच समाजाची निर्मितीही होत असते. आणि कोणत्याही स्वरूपाची आपत्ती जरी कोसळली तरी सुद्धा त्या आपत्तीला सामोरे जाण्याची जबाबदारी ही सर्व समाजाची व त्या व्यक्तींची असते. व आपत्ती पूर्वतयारी ही संपूर्ण समाजाने एकत्रितरित्या करणे हे आवश्यक असते आहे आणि ते योग्य स्वरूपाचे देखील आहे. समाजाने एकत्रितरित्या आपत्तीच्या पूर्वतयारीला सामोरे जावे म्हणून विविध स्वरूपामध्ये पूर्वतयारी करता येते. तर समाज स्तरावर आपत्तीला कसे सामोरे जातात त्याची पूर्वतयारी आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे पाहूयात. पहिला मुद्दा आहे शालेय स्तरावर जाणीव जागृती. तर शालेय स्तरावरती काय जाणीव जागृती केली जाते आपत्तीची पाहूयात. भूकंप, पूर, वादळे, आग, दुष्काळ यांसारख्या विशेषत्वाने येणाऱ्या ज्या नैसर्गिक आपत्ती असतात त्या आपत्तींच्या पूर्वतयारीची माहिती अगदी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना देणे ही एक सुरक्षात्मक बाब आहे व ती देणे आजच्या काळाची गरजच बनलेली आहे. कारण अगदी लहानपणापासून मुलांना या गोष्टींविषयी माहिती करून दिली तर ते जसं जसं त्यांचं वय वाढत जातं तसं तसं ते त्या पद्धतीने सावधगिरी हे बाळगतात. यामुळे विद्यार्थ्यांना या आपत्तींचा परिचय तर होतोच, पण त्याचबरोबर या आपत्तीपासून स्वतःचा व इतरांचा बचाव करण्यासाठी कोणकोणत्या कृती करावयाच्या याची माहितीही प्राप्त होते. आग, वादळे, भूकंप आणि पूर यांसारख्या ज्या विविध आपत्ती आहेत त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी योजनाबद्ध आराखडा कसा तयार करावयाचा व या आराखड्याच्या वापरातून आपत्तीमधून स्वतःबरोबरच
इतरांची देखील कशी सुटका करून घ्यावयाची याची कल्पना मुलांना येते. किंवा ते अगदी लहान वयातच असा एखादा खेळ खेळतात, की त्यामध्ये ते अशा गोष्टींचाही खेळामध्ये, गेममध्ये वापर करतात, की आपण कशी सावधगिरी बाळगायला पाहिजे. त्यांच्या कल्पनाशक्तीचा ते मोठ्या प्रमाणामध्ये तेथे वापर करत असतात व अनेक कल्पना या युक्त्या या शोधत असतात. याबरोबरच प्राथमिक उपचार, त्याकरिता लागणारे साहित्य यांचीही तजवीज शाळेत केलेली असावी. त्याचप्रमाणे सामूहिक कवायती, आपत्कालीन परिस्थितीचे निर्माण करून त्यानुसार वर्तन करून व कसे वर्तन करायचे याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतींच्या मार्फत हे शिक्षकांनी द्यावे लागते. किंवा काही एखादा कॅम्प असेल किंवा कुणी एखादी अनुभवी व्यक्ती असेल याबाबत, त्या व्यक्तीला बोलवून या सर्व गोष्टींची त्यांना प्रात्यक्षिक किंवा याबाबतची कल्पना देणे हे खूप गरजेचे असते. त्याचप्रमाणे आपत्ती काळामध्ये वैयक्तिक आणि त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसराची साफसफाई कशी ठेवायची याचेही ज्ञान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतींच्या तसेच उपक्रमांच्या मार्फत हे द्यावे लागते. जेणेकरून विद्यार्थी आपत्तीच्या पूर्वतयारीत पूर्णतेने सहभागी होऊ शकतील. म्हणजे हे ज्ञान अशा पद्धतीने द्यायचं आहे. एखादी कृती किंवा एखादा खेळ किंवा एखादी गोष्ट, कथा या स्वरूपात हे देणं, हे ज्ञान जर दिलं तर विद्यार्थ्यांच्या लवकरात लवकर ते आत्मसात होतात व त्यानुसार ते विचार करण्यास सुरुवात करतात. त्यानंतरचा आहे आपत्ती प्रतिबंधन आणि प्रतिसाद आराखड्याची निर्मिती करणे. शिक्षक, विद्यार्थी, कुटुंब, समाज आणि समुदाय यांच्या दृष्टिकोनातून आपत्ती प्रतिबंधन आणि प्रतिसाद आराखड्याची सक्षम स्वरूपातील निर्मिती, यातून आपत्विषयक त्या समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो प्रतिबिंबित होतो. प्रत्यक्ष आपत्ती आली असता त्या काळात मुले, कर्मचारी, पालक, शिक्षक आणि शालेय प्रशासक यांचे वर्तन कसे असेल याचे मार्गदर्शन या आराखड्यामध्ये केलेले असते. थोडक्यात रफ मध्ये हे सर्व आराखडा तयार करावा लागतो. सर्व व्यक्तींनी, सर्व समुदायातील सर्व लोकांनी यावेळेस कसे वर्तन करावयाचे याची सर्व नोंद यामध्ये केलेली असते. या आराखड्याच्या माध्यमातून शाळेने आणि संपूर्ण समाजाने परिसरात तात्काळ उपलब्ध असणारी जी संसाधने आहेत त्यांचा वापर योग्य प्रकारे कसा करता येईल याचाही विचार करावा. ज्यामुळे आपत्तीच्या येण्याने निर्माण होणारी जी हानी आहे तिच्या तीव्रतेवर मात करता येईल. म्हणजे पहा, शालेय स्तरावर जाणीव जागृती, त्यानंतर आपत्ती प्रतिबंधन आणि प्रतिसाद आराखडा हा तयारच करावा लागतो. त्यामध्ये सर्व नोंदी असतील तर प्रत्येक व्यक्तीने त्यावेळेस प्रत्येकाची काय जबाबदारी असते या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या समजतात. आणि हे आहे धोरणांची रचना. तर आपत्ती प्रतिबंध, उपशमन आणि पूर्वतयारी या आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रत्येक टप्प्यामधून आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातील जी धोरणे आहेत त्यांची रचना पुन्हा करावी लागते. त्याचप्रमाणे आपत्ती उत्तर काळातील आपत्ती उत्तर तीव्रता निराकरण आणि पुनर्वसन यांचेही निश्चित धोरण निर्धारित करावे लागते. धोरणांची रचना थोडक्यात: आपत्ती येण्याच्या अगोदर, आपत्ती आल्यावर आणि आपत्तीनंतर जे काही धोरणे असतील, ज्या काही तरतुदी असतील, जे काही शासनाकडून केलेले आराखडे असतील ते सर्व हे तयार करावेच लागतात. पुढचा पॉइंट आहे जाणीव व जागृतीची निर्मिती. सर्व क्षेत्रातील धोरणकर्ते, निर्णयकर्ते, प्रशासक, व्यावसायिक, वित्तीय संस्था आणि अशासकीय संघटना असतात. यांच्याकडून आपत्ती कपातीकरणाच्या म्हणजेच आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी व आपत्ती जागरूकताच्या संदर्भात जाणीव जागृती निर्माण करणे हे अत्यंतिक शीघ्रतेने करावे लागणारे कार्य आहे. सर्व क्षेत्रातील म्हणजे जे काही लीडर्स आहेत, जे काही नेते आहेत, राजकीय क्षेत्रातील असतील, प्रशासकीय, व्यावसायिक किंवा वित्तीय संस्था असतील, या संस्थांनी आपत्ती कपातीकरण आणि आपत्ती जागरूकता याविषयीच्या काही कार्यक्रम असतील, कॅम्प असतील किंवा कार्यशाळा असतील यांचा अवलंब करून त्या परिसरातील लोकांना आपत्तीविषयी जाणीव जागृती ही करून देणे मोठ्या प्रमाणामध्ये
गरजेची ठरते. त्याचं कारण असं आहे की प्रत्यक्षात आल्यावर हर एक व्यक्तीला त्याबाबत माहिती असल्यास ती व्यक्ती त्या गोष्टीतून लवकर बाहेर पडेल व पुन्हा पूर्ववत आपलं जीवन जगू शकेल. यासाठी जाणीव व जागृतीची निर्मिती ही खूप महत्वाची आहे. त्यानंतर आहे प्रभावी आपत्ती जोखीम कपातीकरणातील राज्याची भूमिका. प्रभावी आपत्ती जोखीम कपातीकरणातील राज्याची भूमिका. समुदायामार्फत जेव्हा प्रभावी आपत्ती जोखीम कपातीकरणाकरिता आराखडा तयार केला जातो व जेव्हा एक आपत्तीजन्य परिस्थितीत त्या आराखड्याची योग्य रीतीने अंमलबजावणी केली जाते. म्हणजे जेव्हा आराखडा तयार केला जातो त्यानंतर त्याची अंमलबजावणी ही व्यवस्थितरित्या केली जाते, तेव्हा संबंधित हा कोणत्याही प्रकारच्या आपत्तीला सामोरे जाण्यास सक्षम आहे असे म्हटले जाते किंवा त्यांना त्या आपत्तीविषयी माहिती किंवा कल्पना ही यापूर्वीच आलेली असते व यानंतर त्यांची भीती जरा थोड्या प्रमाणामध्ये कमी झालेली असते व ते या आपत्तीला सामोरे जाण्यास सक्षम आहे असे म्हटले जाते. आपत्ती काळामधील सहभागाचा हा जो दृष्टिकोन आहे तो प्रत्येक व्यक्ती आधारित असतो. त्यानंतर शाश्वत विकासाच्या मार्फत राज्य सरकारने गुंतवणूक स्वरूपामध्ये आपत्ती जोखीम कपातीकरण करणे ही जोखीम कपातीकरणाचा एक महत्वाचा भाग आहे. जोखीम कपातीकरण म्हणजे आपत्तीच्या परिणामांची जी काही तीव्रता आहे ती कमी करण्यासाठी सहाय्य करणे. राज्यातील जनतेने आपत्तींपासून संरक्षण करणे आणि त्यांना संरक्षण देणे राज्याची जबाबदारी असते. म्हणजे राज्यातील जनतेचे आपत्तींपासून संरक्षण करणे व त्यांना संरक्षण तयार करून देणे ही राज्याची जबाबदारी असते. पण केवळ राज्य संस्था हे काम एकटी करू शकत नाहीत. म्हणून विविध भागधारक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संघटना, नागरी समाज, विविध स्वयंसेवक, खाजगी क्षेत्रे, प्रसारमाध्यमे आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ यांच्या सहाय्याने हे काम राज्य संस्था या पूर्ण करू शकतात. म्हणजे पहा, आपत्ती जोखीम कपात आपत्तीच्या परिणामांची तीव्रता कमी करणे किंवा प्रत्यक्ष आपत्तीसाठी मदत करणे हे फक्त राज्य शासनाचंच काम नाहीये, तर त्यांना अनेक व्यक्ती, संस्था, खाजगी संस्था किंवा मंडळे किंवा प्रादेशिक किंवा आंतरराष्ट्रीय संघटना, नागरी समाज किंवा विविध भागधारक या सर्व किंवा प्रसार माध्यमे या सर्वांची खूप महत्वाची जबाबदारी आहे व या सर्वांनी एकत्रित येऊन जर काम केले तर हे काम अतिशयरित्या यशस्वी व मोठ्या प्रमाणामध्ये चांगले व पूर्ण होऊ शकते व आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी या सर्व गोष्टींची गरज ही जे आपत्तीमध्ये आहेत त्यांच्यासाठी खूप गरजेचे आहे. आतापर्यंत आपण 3 पॉइंट अभ्यासले. व्यक्तिगत स्वरूपातील पूर्वतयारी, कुटुंबाची पूर्वतयारी, त्यानंतर समाज स्तरावरील आपत्तींची पूर्वतयारी विस्तृत स्वरूपात पाहिली. यामध्ये पाहिलं स्वतःची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी व समाज स्तरावर समूहाची जबाबदारी काय असते, त्याचबरोबर राज्याची ही जबाबदारी काय असते हे आपण अभ्यासले. पुढच्या लेक्चरला आपण कामाच्या ठिकाणची आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी पाहणार आहोत.